आजच्या व्हिडिओमध्ये म्हटलं मी की मला साफसफाई करायची आहे, कारण माझ्या दोन्ही रूममध्ये पूर्ण कचरा भरून आहे. तर हा माझा कचरा आहे, हे मला सगळं व्यवस्थित करायचं आहे. जोपर्यंत माझं कपाट लागत नाही तोपर्यंत मला हे सगळं असंच ठेवावं लागणार आहे. पण आता मी विचार केला की मी हे सगळं व्यवस्थित रचून ठेवणार आहे, कारण ह्याच्यामुळे मला पूर्ण पिसाळल्यासारखं वाटत आहे. तर आता मी इकडल्या साईडने पूर्ण रचून ठेवणार आहे. तर मला नेक्स्ट दाखवते मी कशा पद्धतीने ते ठेवलं आहे. तर माझ्या साड्यासुद्धा इतके साड्या आहे, ह्या तर सोडून द्या, आणखी ह्याच्यामध्ये पण साड्या आहेत जे की मी बिलकुल वेअर करत नाही. पण काय करते, शौकच एवढे असते आपल्याला की घेतोच आपण साड्या. त्याच्यामध्ये इतके सगळे कपडे, एक तर कपाट लावलं नाही आहे. तर यासाठीच मला काही दिवस ॲडजस्ट करणंच आहे आता, जोपर्यंत कपाट लावत नाही माझं नवरा. त्याला वेळ नाही आहे कपाट लावण्यासाठी, त्याच्यामुळे हे सगळं सांभाळच करावं लागणार आहे. तर हे सगळं आवरतपर्यंतच मला इतका वेळ झाला ना, 2 ते 3 तास माझे याच्यामध्येच गेले, कारण की सगळे कपडे घड्या करून लावायचे होते आणि त्यामध्ये वेळ तर लागणारच होता, हे मला माहीतच होतं. तर यामुळे आजचा दिवस माझा खूप जास्त हेक्टिक झाला. तर तुम्ही बघू शकता किती जास्त कपडे झालेत, आणि ते व्यवस्थित रचून ठेवणं म्हणजे खूप मोठी माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे, कारण की मी कधी कपडे असे ठेवले नाही आहे. तर हमेशा कपाटमध्येच ठेवले आहे. तर यासाठी माझं एक चॅलेंजच समजा आहे की हे मी सगळं करायचं होतं मला. मी माझे हा कॉर्नर पूर्ण वेस्ट करून टाकला आहे, म्हणजे याच्यामध्ये मला कुठे जायचं नाही, काही नाही आहे. हा दरवाजा ओपन होतो, पण तरी ठीक आहे. मी आता सध्या काहीच यूज करणार नाही इकडे. तर असं छान रचून खूप जास्त कचरा झाला होता खाली, मग त्यामुळे त्याला झाडझूड करून टाकलं आणि पोछा मारून घेतला फटाफट. आणि मला आंघोळ पण करायची होती, मला घरी पण जायचं होतं माझ्या मम्मीकडे, कारण ती बेबी तिकडे आहे माझी. तेव्हाच मी हे सगळं करू शकले, अदरवाईज तर मी बिलकुल नाही करू शकत होते सगळं काही. तर ठीक आहे, हे झालं माझं. गाईस, खरंच बघता बघता तिची एका वर्षामध्ये पूर्ण खेळून बॉक्स भरला. विचार करा, खेळत काहीच नाही त्याच्यातला. तिला फक्त माझे भांडे पाहिजे खेळायसाठी. काम करू करू माझी हालत बेकार झाली आहे. सो डोंट सी मी, जस्ट यू लिसन टू मी. ओके, बघा गाईस, घड्याळीतले 2:30 वाजते आणि मी अजूनही कामच करत आहे. अजून मला झाडू मारायचं आहे, पोछा मारायचा आहे, त्याच्यानंतर मी आंघोळ करणार आहे. तर विचार करा आज किती सगळे कामं करत असणार मी, कारण मला पूर्ण हे घरातलं साफसफाई करायची होती, कारण भरपूर खराब झालं होतं. कुठे कुठे माझी मुलगी कचरा टाकून ठेवते. त्यानंतर थोडे कपडे धुवायचे होते, ते कपडे धुतले आणि आंघोळ केली. छान असा पाऊस पण चालू झाला होता, थेंब 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 थेंब. तर छान होतं वातावरण आजचं. तर आता फायनली माझी आंघोळ झाले आणि आता मी छान तयारी करून देवपूजा करणार आहे. तर असं सुद्धा माझं आजचा दिवस, खूप जास्त काम काम काम. तरी ठीक आहे, काम तर करावंच लागणार ना, काम केल्याशिवाय काहीच नाही होणार आहे. आणि असेच पुढील ब्लॉगसाठी सुद्धा तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे आहे डॉट अँड कीचं बॅरियर मॉइश्चरायझर. तर हे तुम्ही तुमच्या स्किनसाठी यूज करू शकता. मी डेली यूज करते. काम तर रोजच करावं लागते, पण कामाबरोबरच आपल्या स्किनची तेवढीच काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठीच मी रोज डेली स्किन केअर करते आहे. तर तुम्ही पण आपल्या स्किनसाठी काय करता मला नक्की कळवा. लगेचच देवपूजा करून घेतली आणि नंतर मग मला खूप जास्त भूकसुद्धा लागली होती. तर तेच मग मगाशीचे जे मी डाळीमध्ये काप बनवले होते पोळीचे, तर तेच होते. तर तेच आपला टमी फुल केलं त्यानेच. तर असा होता आजचा दिवस माझा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता मला जायचं आहे मम्मीकडे, तर तिकडे बघूया काय मस्ती करूया आपण. तर भेटूया लगेचच नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला तर बाय बाय, टेक केअर.